गुड मॉर्निंग. आजचा आहे डे 2 आणि रेडी झालो आता फायनली. टाईम सकाळचे 10 वाजतात. सो बघूया आता जाऊया आजच्या शेड्यूलसाठी. बघूया आजचा डे कसा होतो. कालचा तर डे थोडासा डाऊन होता, पण आजचा डे थोडासा एक्साइटमेंट असतो. बघूया पुढे काय. हे मनचं पहिलं काम ग्रीस आणायला पाठवत आहे. बघूया जाऊया ग्रीस आणूया आत्ता कसं. डे 2च्या ब्लॉगमध्ये आजची ब्लॉगची स्टार्टिंगच एक ग्रीसच्या कामापासून होते. वा. सो गाईज बाय द वे, मी आता करंटली गाडी चालवताना ब्लॉग शूट करतोय. प्लीज हा ट्राय करू नका, मला येतं म्हणून मी करतोय. सो जाऊया आता सुजलच्या दुकानात जाऊया आता. त्याच्याकडे त्याच्या ऑफिसमध्ये ग्रीस असेलच, वेल्डिंगची कामं असतील. सो जाऊया चला. हा चौकाला दिभा पाटील नगर चौक. ओके. बाय द वे, पण मला एक कळत नाही, एअरपोर्ट बनणार आहे तरी या रस्त्यावर अजून काही अपग्रेडेशन नाही. बघायचं आता काय होत आहे. तू करा 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 करा. या रस्त्यावरती आल्यावरती एकच फील होतं, साईनगरला चाललोय. साईनगरची NMMT जाते ना, त्याप्रमाणे तसं सेम वाटतंय. सेम टू सेम असं वाटतं की भेटी ड्रायव्हर आहे बसचा आणि चालली आहे साईनगर. पनवेलचं फेमस कोर्ट हे आहे. पनवेलचं हायकोर्ट नाही, सॉरी, इनशॉर्ट कोर्ट आहे हा आपला. कोर्टाच्या इथून रस्ता थोडासा सुजलच्या दुकानात जायला थोडा रस्ता इकडून इकडून आहे. सो बघूया कसा काय रस्ता होतोय. ये हे आलं सुजलचं वर्कशॉप. हा बघ. तर बाई कसं वाटतंय काम करून? लय असं हे जोक येत नाही याचे बाय. आणि सुजल बघत असशील तर तू तरी कर ॲटलिस्ट. हे बाय द वे आता निघालोय आणि आलो यार. हे आमच्या जुन्या सोसायटीमध्ये आलो मी, जिकडे माझं बालपण गेला. हो हो, कुंकरे कुंके. हा भाई, ओ बुलडोझर येतोय. तोपर्यंत इकडे सोसायटी बघूया. हा हा, कोणाचं लग्न होतं वाटतं. पण भाई ही माझी शेवटी लहानपण माझं या सोसायटीत गेलेलं आहे. हा ये भाई, ये तू ये रे. हा हा, अरे बाबा एक तरी त्या डोक्यात कोणाच्या तरी पडला ना, काम करून तिकडे सगळा खेळ खतम. भाई तू राहू दे, मीच जातो. त्या बुलडोझरवाल्यासाठी थांबत राहिलो तर माझी जिंदगी. एकेकाळी इकडे कैलास पार्क होती, जी जाम जुनी सोसायटी होती. तर ते आमच्या सगळ्या जुन्या सोसायट्या कंप्लीट होऊन म्हणजे पाठवून येऊन पुढे जात आहेत. तरीही आमची एक पटेल पार्क सोसायटी घंटा अजून हिचा काय रिडेव्हलपमेंटचा विषय चाललेत फक्त. आईला बघायला ते काय करायचं काय तर नक्की तेच कळत नाही. बरे सो कॉल्टे सोसायटीवाले बघतील, आम्ही तर ती सोसायटी सोडलेली आहे. बघूया कधीतरी त्या सोसायटीचा निर्णय लागेलच. यांना कधी हात भरले आणि हे टायमात येत आहेत असं कधीच नाही झालंय. फायनली दुकानाचं काम सोपं नाही. दररोज एक ना एक टेन्शन असतं आणि ते फेस करायला लागतं. दिस इज कॉल्ड बिझनेस नाही. पण ज्याला जॉब असेल त्याला पण टेन्शन, ज्याला बिझनेस असेल त्याला पण टेन्शन. सो बघूया, ज्यांना बिझनेस सोपा वाटतो आहे ना, त्यांनी एक दिवस तरी बिझनेस करून दाखवा, मग तुम्हाला कळेल काय असतं.
मस्त चपाती बनाएगा। खाली वीडियो बनाने के लिए इधर आया क्या? भाई काम कर रहा हूँ, ईमानदारी से काम कर रहा हूँ। हाँ, काम की पेमेंट मांगता है मुझे शाम को। 220 दिला नहीं पाया मैं। एक काम करो, 220 नहीं 200 ही मारो, चलो वो तुम्हारा 20 भी ले लो। बोलता था अनएक्सपेक्टेड भावना। एक तर पनवेलचे रस्ते छोटे, त्यात हे अजून हळूहळू गाडी चालवतात. जसं काय भाई आम्ही फिरायला चालवलो होतो. भाई चल ना. आता एक प्रॉब्लेम असा आला आहे, गुलाबजाम संपला आहे आणि गुलाबजाम आणायला आता चाललो आहे मी. बघूया एक सेकंड ना, काही झालं हळू चालवतोय. गाईज फायनली गुलाबजाम घेतलेले आणि आता आपण निघालोय रिटर्न. हे अनएक्सपेक्टेड आहे, कारण की सगळं मी याला नेहमी बोलतो की सगळं रात्री घेऊन ठेवायचं असतं, पण आमच्या माणसांना कधीच घ्यायचं नसतं. तर सकाळी मला धावायचं. काय बोलणार, हर घर स्टाफ की यही कहाणी आहे. फायनली कामं सगळी झालेली आहेत आणि आता जेवणाचा टाईम आहे. सो जेवायला आता बसलो. बघूया पुढे काय कसं होईल. जेवण ही आहे सोयाबीनची भाजी, ही आहे चपाती अँड हिअर इज द कांदा लिंबू. सोयाबीनची भाजी पण एकदम अशी बनवली की भाई वन साइड एकदम हे दिसते. हे बघा आइस, ये आफ्टर खाने के बाद कुछ स्वीट हो जाए, सो कुछ खाने के बाद कुछ मीठा हो जाए बोलतात ना. सो आता जेवण झालं आहे, सो डेझर्टला आलो. त्याच्यासोबत मी काम केलं आहे, तेवढंच आमच्यामध्ये पडत नाही. ते डायरेक्ट कॅमेराच्या सेटिंग्सवरती खेळतात आणि एकदा फ्रेम सेट केली काय होतं, ती फ्रेमवरती तो शूट करणार आहे आणि ती पहिलीच फ्रेम कडक असते, म्हणून त्याला कॅमेरा हलवायची गरज नाही. हा जो DOP आहे त्याला फिल्म नाही आवडली तर हा लगेच. सर जी बता 10:30 हो गए, भूख लग गई. बघू. बाय द वे आता वाजलेत 10:30, कारण की संध्याकाळच्या काही फुटेजेस होते, म्हणजे काय झालंच नाही. मी थोडा झोपलो होतो दुपारी, जेवलो पण चांगला एकदम. सो जेवण झालं माझं आणि आता नाईटचं जेवण परत जेवायला आलं आहे. म्हणजे इन शॉर्ट मी झोपलो, काही कामच नाही केलं आणि आता उठून जेवूया. बघू आता काय तो बनवून देतोय. आणि हां पण आईस्क्रीम पण आणायला जायचं, घरच्यांना आईस्क्रीम पण पाहिजे. गाईस बघू आता एंड ऑफ द डे, ते पण संपत आला. आजच्या ब्लॉगमध्ये काही इंटरेस्टिंग नाही, असं मी काहीच बोलणार नाही. खूप काही गोष्टी आहेत बघा जाऊन. सो एंड ऑफ द डे आजच्या ब्लॉगसाठी इथेच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.